श्रीमान आर.के. पाटील साहेब. आर.के. पाटील साहेब यांना कोणतीही वेगळी ओळख देण्याची गरज नाही. प्रत्येकाचा भावनेत हात घालणारे व्यक्तिमत्व, प्रत्येकाच्या परिवारामध्ये सदस्य म्हणून वावरणारे व्यक्तिमत्व. आता तुम्हाला माहिती आहे का, काल रात्री पाटील साहेब हे माझ्याकडे होते, जवळपास 2 तास माझ्या घरी. म्हणजे प्रत्येकाचं घर, प्रत्येकाचे आई वडील त्याला आपलंसं करणारं एक व्यक्तिमत्व. आणि कितीही त्यांच्यावर टीका टिप्पणी झाली तरी शांत मनाने त्याचं उत्तर देऊन प्रत्येक समस्यावर सोल्युशन काढणारे एक व्यक्तिमत्व आज सेवानिवृत्त होत आहे. याचं थोडं दुःख जरी असलं तरी आपल्याला पुढच्या काळात त्यांच्याकडून भरभरून काही मिळणार आहे अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. माझे मोठे भाऊ श्रीमान आर.के. पाटील. आजच्या या थोडा सुखद थोडा दुःखद, सुखद एवढ्याकरता म्हटलं की गेले 37 वर्ष हे सर्व माझं कुटुंब, आणि दुःखद एवढ्याकरता म्हटलं की उद्यापासून कायद्याने घटनेने वयाची 18 वर्ष पूर्ण करायचं असल्याने या कुटुंबापासून वंचित होतोय. आणि म्हणून दुःखद अशा या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या जळगाव आगाराचे, आपले सर्वांचे लाडके आगार व्यवस्थापक आदरणीय संदीप पाटील, या प्रसंगी विशेष करून आमच्या विनंतीवरून उपस्थित असलेले आपल्या विभागाचे सन्माननीय विभाग नियंत्रक आदरणीय प्रज्ञेश बोरसे, आपल्या विभागात 1 शतकाहून अधिक आपल्या सर्वांमध्ये मिळून मिसळून काम करणारे, त्यांच्या कार्यकाळात बऱ्याच वेळा या विभागाचा नंबर या राज्यात पहिल्या नंबरवर येऊन असो, योग्य वेळी जरी क्रेडिट नाही भेटलं तरी परमेश्वर आमच्या बंजारा साहेबांना नक्कीच ते क्रेडिट एक दिवस देईल. असे आमचे लाडके दिलीपजी बंजारा नोयनेच या ठिकाणी, ज्यांच्याकडून आम्ही अपेक्षा करतोय की आपण या ठिकाणी नक्कीच घोडे पॅटर्न राबवत. कारण मी एवढ्याकरता बोललो की मी आज खरं खोटं बरं वाईट सर्व बोलायचं या ठिकाणी विचार केलेला. साहेब या अगोदर तत्कालीन कामगार अधिकारी होते, कदाचित माझ्या सहकार्यांनाही माहीत नसेल, पण आदरणीय पाटील साहेब कामगार अधिकारी म्हणून धुळे विभागात ज्या वेळेला काम करत होते तर त्या धुळे विभागात सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या पत्नीचा सुद्धा आदर केला जात आहे आणि जात अजूनही जात करणार आहे. साहेब येताना सुद्धा तिथला तो एक कॉन्ट्रॅक्ट म्हणून रिन्युअल करून आलेले आहे. तिथला कॉन्ट्रॅक्ट असा आहे की त्या ठिकाणी सन्माननीय कर्मचारी त्याला शाल स्मृतिचिन्ह काय असेल ते, परंतु त्याच्या सोबत त्याच्या पत्नीला जवळजवळ 500 ते 700 रुपये किमतीपर्यंतची चांगली साडी आपल्या शेजारच्या धुळे विभागात दिली जाते. मी आदरणीय विभाग नियंत्रक आदरणीय कामगार अधिकारी यांना या निमित्ताने आज तोच विनंती करेन, साहेब पुढच्या महिन्यापासून तीच पद्धत आपल्या विभागात राबवा. आपण राबवत नसेल तर आम्हाला आंदोलनात्मक मार्ग करावा लागतो. असो, ठीक आहे, भावना त्या मांडल्या. या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्व नोकरीतली जबाबदारी ज्यांच्या शाखेवर असते असे आमचे आदरणीय विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी नरेंद्रजी चित्ते साहेब, ज्यांच्या सुरक्षा दक्षता खात्याची अत्यंत उत्कृष्ट कामगिरी आपल्या विभागात संपूर्ण राज्यात, या अगोदरी साहेब उस्मानाबाद विभागात होते त्यातही त्यांची कामगिरी उत्कृष्ट होती, या विभागातही तशी उत्कृष्ट कामगिरी आहे. असे तुमचे आमचे सर्वांचे लाडके आदरणीय दीपकजी जाधव साहेब, मी 17 जानेवारी 2023ला एक मोठा संघर्ष करून या शाखेत लिपिक म्हणून हजर झालो आणि सन 2023 पासून मला राजूदादाशिवाय दुसरा कोणताही शब्द न पुकारणारे आमचे आदरणीय विभागीय अभियंता निलेशजी पाटील साहेब, या ठिकाणी माझ्याबरोबर सेवानिवृत्त होत असलेले या संपूर्ण विभागातील जवळजवळ 64 कर्मचारी, सर्वांचे नाव वाचणं शक्य नाही, पण या ठिकाणी माझ्यासोबत उपस्थित असलेले रजनीकांत भाऊ साळुंके, राजेंद्र भाऊ सपकाळे, वसंतभाऊ कंत्रे, गोकुळभाऊ नन्नवरे, सुनील पाटील, विजय पाटील आणि या ठिकाणी उपस्थित ज्यांनी वडिलांची भूमिका माझ्या आतापर्यंतच्या वयाच्या 58 वर्षापर्यंत केली. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं आणि जन्मात माणूस म्हणून जन्माला यावं आणि माणूस म्हणून मरावं असा जो पितृरूपी सल्ला दिला ते माझे आदरणीय पितृतुल्य गुलाबदादा शेख
ज्यांच्या लेखणीपासून मी ड्रॉफ्टिंग शिकलो असे आदरणीय विलासभाऊ पाटील, ज्यांच्या आवाजापासून डॅशिंग भूमिका शिकलो असे आमचे सूरजजी सांगरे, आणि भरत काकाच्या रूपाने आजपर्यंत माझ्या पाठीशी असलेले आमचे अरुणदादा साळुंके, न्यायालयीन कामकाजाच्या बाबतीत ज्यांचं नेहमी मला या ठिकाणी सहकार्य मिळालं असे आमचे पोद्दार साहेब, या ठिकाणी आज विशेष करून आम्हाला आठवण येते की आमचे परममित्र कैलासवासी विजय शामराव सपकाळे, खूप मोठी इच्छा होती की याच्यापेक्षा खूप मोठ्या दुप्पट रीतीने तो कार्यक्रम करायचा होता, परंतु असो काही घटना घडल्यामुळे ते करणं शक्य झालेलं नाही. त्यांचं या ठिकाणी स्मरण करणं गरजेचं आहे. असे आमचे विजूभाऊ, आमचे सर्व या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक, अनावधानाने कोणाचं नाव राहिलं असेल तर तसा माझा कुठलाही उद्देश नाही, परंतु सर्व माझ्यावर, माझ्या परिवारावर, माझ्या कामावर, माझ्या निष्ठेवर प्रेम करणारे या विभागातले सर्व सन्माननीय अधिकारी, सर्व युनियनचे सन्माननीय पदाधिकारी, सर्व आगारातील सर्व युनियनचे सन्माननीय पदाधिकारी, या ठिकाणी विशेष करून आज बोलता बोलता एक चांगला विनोद करून गेला तो आमचा विनोद. राकेशने तर खूप तीव्र भावना मांडल्या. राकेश या ठिकाणी सेवाशक्तीचा विभागीय सचिव कुशाल, या ठिकाणी सकाळी फोन येऊन गेला काष्टाई युनियनचे विभागीय सचिव, त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे, असे आमचे शैलेश, या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवर बंधू भगिनी, मित्रांनो, वयाची 58 वर्षे पूर्ण झाली आणि कायद्याने उद्या मध्यरात्रीनंतर आम्ही या ठिकाणी सेवानिवृत्त होतो. या कार्यकालात सन 1989 मध्ये या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ज्या वेळेला मी वाहक या पदावर माझी निवड झाली, पहिला संघर्ष तत्कालीन त्यावेळेचे विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी आदरणीय निजोनुल्लू साहेब, त्यावेळेला टेन्सिलचे ऑर्डर होते साहेब. टेन्सिलची ऑर्डर माझी जळगावकडून, आताचं मुक्काईनगर त्यावेळेचं येदलाबाद, ते जळगावकडून येदलाबाद केलेलं होतं. येदलाबाद डेपो आणि रावेर डेपो आणि चाळीसगाव डेपो हे अंदमान निकोबार म्हटले जायचे. आताही तसंच आहे, हे लांबचे डेपो. मी सन्मानाने गेलो, 89 मी पदवीधर होतो. सर आरटीओ विचारलं, या म्हटलं साहेब कोणीतरी कोळसरपणा केला, याच्यामध्ये काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय, माझी जळगावला राहतो, मला जळगाव पाहिजे आणि इथे येदलाबाद केलेलं. मला त्या अधिकाऱ्यांकडून जी अपेक्षा होती, म्हणजे माझा युनियन पदाधिकारी म्हणून जो जन्म झाला त्याची संकल्पना त्या दिवशी माझ्या डोक्यात आली. मी अत्यंत रिस्पेक्टिव्ह त्या अधिकाऱ्यांना विचारलं, अत्यंत आदराने विचारलं. पाहता त्यांनी ज्या वेळेला ती ऍक्शन केली, अजून तर तुमच्या एसटीत बेडक्या भरायच्या, आम्हाला अक्कल शिकवायला आला का, चल नीट तुला येदलाबादला झाजर व्हावं लागेल. बाजूला कामगार शाखेमध्ये आदरणीय कैलासवासी भरत दगडू पाटील जे आमचे काका आहे ते होते. थोडा आवाज वाढवला, साहजिकच ते आले. त्या अधिकाऱ्यासमोर सन्न करके कानात मारली. त्यांचा उद्देश वेगळा होता, पण मला त्या अधिकाऱ्यांनी जे समजून सांगायला पाहिजे होतं ते सांगितलं नाही. भरत काकांनी सांगितलं की या ठिकाणी 3 दिवसाचे नाईट आउट आहे, असोदाबादीसारख्या जोड गाड्या आहे आणि या ठिकाणी तू काम करू शकत नाही, येदलाबादला जा. त्या ठिकाणी मी प्रदीपला फोन करतो, आता या ठिकाणी प्रदीप देशमुख उपस्थित आहे. प्रदीप देशमुखांनी मला जॉईनिंग रिपोर्ट लिहून ठेवला, भरत काकांनी मला रागवून पाठवलं, पण मला त्या दिवशी त्या सन्मान्य अधिकाऱ्यांनी जे आरेतुरे केलं ते मला त्या दिवसापासून खटकलं आणि मग मला माझ्या बापाच्या रूपाने भरत काकाचं आणि या सर्व काकांचं मला पाठबळ मिळालं. आणि आज हा आर.के. पाटील, मी एकेकाळी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा कार्याध्यक्ष पण रद्द केलो, आता हल्ली महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या राज्याचा उपाध्यक्षपर्यंत आहे. ही सर्व मंडळी माझ्या पाठीशी येत गेली, मला सपोर्ट करत गेली. मी माझं भांडत गेलो, माझे हक्क दाखवत गेलो, वाचन केलं, कारण ही मंडळीचं सांगणं होतं वाचाल तर वाचा. परिपत्रक आला की विलासदांचा नेहमी सल्ला असा की 4-4ला वाचायचं, त्याच्यात कुठे काय, आणि नेमकं प्रशासन याच बाबतीत चुकतं. परिपत्रक म्हणतं देता येणे शक्य आहे, हे प्रशासन चिपणीत लिहितं की देता येणे शक्य नाही. मग आम्ही काय म्हणतो की परिपत्रकात म्हटलेले देता येणे शक्य आहे, या नाही कुठून आला. आम्ही काही नवीन वेगळा विषय करत नाही, आम्ही त्याच्याकरता काही फार मोठं शिक्षण घेतलेलं नाही. अशातनं हे सर्व आपलं तुमच्या सर्वांच्या सहकार्याने नेतृत्व उदयाला आलं. मी आजच्या पिढीला एकच विनंती करेन, संकट येतात जातात. मी ऑक्टोबर 89 मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन वाहक म्हणून लागलो. दुर्दैवाने 1 ऑक्टोबर 89 रोजी माझा अपघात झाला. दुसरा युनियन पदाधिकारी बनायचा तुम्हाला एक जो माझ्यावर आघात झाला तो सांगतो. 1 ऑक्टोबर 89 रोजी अपघात झाला. 14 लोक माझ्या बसमधले वारले. त्यावेळेला आपल्याकडे लोकल म्हणून रोजंदारी कर्मचारी ही एक संकल्पना होती, कारण त्यावेळेला माणसं असताना सुद्धा भरती होऊन जायची.
2-2, 4-4 दिवस ड्युटी मिळायची, डबा घेऊन जायचो, जुन्या लोकांना विनवण्या करायचो, काका द्या हो 3 दिवसापासून ड्युटी. जे लोक ड्युटी द्यायचे तेव्हा ड्युटी भेटायची. त्यावेळेला मी रोजंदारी कर्मचारी होतो. माझ्या गाडीतले 14 लोक मृत्युमुखी पडले, परंतु मला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 1 नया पैशाची रजा, कुठलं वैद्यकीय बिल, कुठले नुकसान भरपाई काहीही दिलं नाही. आणि म्हणून परत वाटलं की आता आपण कुठेतरी युनियनमध्ये काम करावं. का तुम्ही रोजंदारी कर्मचाऱ्यांना देता येते? मी म्हटलं मी कामगिरी तुमची करतोय, तुमच्या आदेशाने कामगिरी करतोय, मला तो हक्क पाहिजे. नंतर कालांतराने त्यात बदल करता आले. आता उपदानामध्ये आपण रोजंदारी कालावधी पण धरायला लागलो. असंही हळूहळू बदल होत गेलं. मित्रांनो, कुठलीही गोष्ट एका दिवसात होणं शक्य नसते. संयम हा महत्वाचा असतो. जसं आपण इतिहासात ऐकलंय की सस्याने शर्यत जिंकलेली नाही, कासवाने शर्यत जिंकलेली आहे. आणि म्हणून प्रशासनाशी वारंवार वाद करताना आपण एकाच दिनात केल्यावर आपला प्रश्न सुटेल असं नाही. मी आताच्या सर्व या नवीन भूतपूर्व मंडळी सर्वच युनियनची, राकेश असेल, अनिल असेल, विशाल असेल, विनोद असेल, एक समवयस्क मंडळी. जसं कैलासवासी पी.डी. ठाकरे साहेबांनी, कैलासवासी सुरेश साहेबांनी 20-25 वर्ष या विभागात विभागीय सचिव म्हणून धुरा सांभाळली, तसा तुम्हाला तो खूप मोठा काळ भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टी संयमाने जेवढे सोडवता येईल तेवढ्या सोडवायचा प्रयत्न करा. 89 नंतर हैदराबादून जळगावला आलो. जळगावला आल्यावर शहाण्णवला एस.टी. कोऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक लागली. आदरणीय अरुण काका त्याचे साक्षीदार आहे. त्यावेळेला त्या बँकेत मी आणि दादा निवडून आलो. आणि मग त्यानंतर कधीही मागे वळून आजच्या क्षणापर्यंत तरी पाहिलेलं नाही. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने याच्या पुढेही कधी मागे वळून पाहायची गरज पडणार नाही. आपण आपलं काम करत राहायचं. न्याय परमेश्वर आपल्याला न्याय देत राहतो. सभासद आपल्याशी जोडत राहतात. मी तुम्हाला एवढीच नक्की विनंती करेन की ही एस टी माऊलीने आपल्याला ह्या जगात खूप मोठी ओळख दिलेली आहे. एस टी महामंडळाची नोकरी, जसं आता विजय भाऊंनी सांगितलं, नोकरी नाही, ही एक सेवा आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा. ही जनसेवा करताना खूप मोठा परिवार, ही आज आपण ऑन ड्युटी पगार घेऊन या जनतेची सेवा करतो, म्हणजे एक प्रकारे ईश्वराची सेवा करतो. ही सेवा करताना आपली एक वेगळी छाप या महामंडळात टाकायचा प्रयत्न करा. कारण आपण असंख्य जाती धर्मांचे, आणि हे हा एस टी महामंडळ एक असं आहे की हे सर्व जाती धर्मांचं एक चांगलं व्यासपीठ आहे. इथे आपण जो ड्रायव्हर असेल त्याची जात फक्त ड्रायव्हर, जो कंडक्टर असेल त्याची जात कंडक्टर, जो मेकॅनिक असेल त्याची जात मेकॅनिक, जो लिपिक असेल त्याची जात लिपिक. आपण स्वतःच्या जातीचा ह्या महामंडळात कुठेही उल्लेख करत नाही. त्यामुळे असंख्य जाती धर्मांचं आपलं एक चांगलं हे व्यासपीठ आहे. या ठिकाणी आपल्याला आपली, जसं आपण म्हणतो एस टी आमची माऊली, गोरगरिबाची सावली, ती रस्त्यावर धावली, म्हणून आपण प्रगती पाहिजे. आपण या महामंडळात सेवा करायला आलेलो आहे. सेवा इमाने इतबारी करा. त्या प्रवासी रूपी आपल्याला केव्हा तो परमेश्वर तुम्हाला दिसून येईल त्याचा भरोसा नसतो. आणि म्हणून आदरणीय प्रवाशांना सन्मानाची वागणूक द्या. प्रवाशांशी सौजन्याने वागा. माझ्याच ड्रायव्हर कंडक्टरबद्दल जर या ठिकाणी आता दगडूने मांडलं की असंख्य प्रचंड वातावरणात या ठिकाणी काम करताय. आताचे विभाग नियंत्रक आणि कामगार अधिकारी आणि सर्व अधिकारी तुम्हाला सकारात्मक भूमिकेचे या विभागाला लाभलेले आहेत. तुम्हाला यापुढे या विभागात शक्यतोवर समस्या दिसणार नाही. तर आता तांगडे साहेबांनी मला आव्हान केलेलं आहे आणि आहे. शेवटी आधीपासून ते माझे सर्व सहकारी होते. अण्णा सोबत मी अध्यक्ष म्हणून काम केलं. विलास अण्णा विभागीय सचिव होते. योगराज पाटील विभागीय सचिव म्हणून होते. मी अध्यक्ष होतो. भैयासाहेब कार्याध्यक्ष होतो. अरुण दादा होते. पुत्तर साहेब आता याच्यानंतर 1 जूनला आपण मिटिंग घेऊ. तुमचा कार्यक्रम झाला आता वर्धापन दिनाचा. समस्या तुमची, मदत आमची. तुम्ही समस्या ठेवू नका. आम्ही या लोकांना मदत करणार नाही. वादविवाद होणार नाही. आले तर तुमच्याकडून फक्त एक चहा घेऊ, जय महाराष्ट्र करू आणि निघू. समस्या तुमची, मदत आमची. हा जळगाव पॅटर्न आपण ह्या विभागात राबवल्याशिवाय राहणार नाही, जेणेकरून प्रशासनालाही त्याचा फायदा होईल. कारण आमची समस्या जर नसेल तर प्रशासनही त्या बाबतीत निर्दिष्ट राहील. आणि म्हणून आता आपणही आम्हाला ते योग्य ते सहकार्य करा. मी या ठिकाणी अजून विनंती अशी करेन की आपण या एस टी माऊलीची सेवा करताना आतापर्यंतचे सर्व सुवर्ण काळ आपण पाहिलेला आहे. आतापर्यंत ह्या विभागाने जवळजवळ महाराष्ट्रात 4 ते 5 वेळा एक उत्पन्नाच्या बाबतीत अव्वल क्रमांक या ठिकाणी मिळवलेला आहे. अव्वल क्रमांक मिळवून आपलं सर्व राज्यात कौतुकही झालेलं आहे. याच जागेवर या ठिकाणी एकेकाळी मला वाटतं दादा त्याचे साक्षीदार असतील की महाराष्ट्राच्या संपूर्ण युनियनपासून सर्व मंडळी या ठिकाणी आले होते. या ठिकाणी भरीत पार्टीचं मोठं जेवण झालंय साहेब, मोठा कार्यक्रम झालाय, आपल्या चांगल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार झालाय, याच ग्राउंडवर झालेला आहे.
असा परत आपण या विभागाचा नंबर आदरणीय प्रज्ञेश बोरसे साहेब व त्यांच्या सर्व सहकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण मिळवण्याचा प्रयत्न करू, त्यामध्ये आपला सहभाग लागेल. मी आता जी दगडूनी सूचना मांडली की साहेब खरंय, आपण अकोल्याचा व्हिडिओ पाहून नक्कीच आपण तातडीने अकोला विभाग नियंत्रकांनी तातडीने अकोला विभाग नियंत्रक आणि अकोल्याचे कामगार अधिकारी यांच्याशी संपर्क करून की तुम्ही अकोल्याला जे कूलर आणि त्या डनलॉपच्या गाद्या रेस्टरूमला दिल्या त्या कशा पद्धतीने दिल्या त्याबाबत सविस्तर माहिती घेतली. परंतु विभाग नियंत्रक म्हणून असले त्यांचा कार्यभार हा आता काल साहेब दिवसभर जवळजवळ 40 गावला होते, पूर्ण वेळ न मिळत असल्यामुळे तो विषय प्रलंबित आहे. दगडू भाऊला मी आश्वासित करेन की जळगावच्या विश्रांतीगृहात तुम्हाला कूलर, स्वच्छ पिण्याचे पाणी, डनलॉपच्या गाद्या आदरणीय बोरसे साहेब दिल्याशिवाय राहणार नाही. नाही दिले तर आम्ही बोरसे साहेबांशी मांडल्याशिवाय राहणार नाही. अरे फक्त आता त्यांना वेळ मिळत नाही. म्हणजे आता मागच्या आठवड्यात लगेच ते धुळ्याला उद्घाटन, लगेच ते नाशिकला, इकडे तिकडे आहे. सन्माननीय अधिकाऱ्यांची खूप मोठ्या परिस्थितीत आज या ठिकाणी कसरत आहे. सध्याच्या परिस्थितीत एसटी माऊली जगवण्याकरता आपण सर्वजण अहोरात्र प्रयत्न करा. मी आमच्या निलेश दादांना एकच विनंती करेन की दादा, तुझी शाखा जी आहे ना ती आर्थिक प्रश्नांशी संबंधित शाखा आहे. एखाद्याचं इन्क्रिमेंट लेट निघालं, तो नॅचरली नाराज होतो, तो आम्हाला पेटवतो. आम्ही पेटलो की तुमच्या खुर्ची जोड येतो. तुम्ही योग्य समाधान केलं ना तर आमची आग विझते, नाही तर ती आग वाढत जाते. आणि म्हणून कोणाचे इन्क्रिमेंट असतील, कोणाचे रजा असतील, कोणाचे ग्रेडेशन असतील, कोणाचे जे काही आस्थापनाशी संबंधित अडचणी असतील त्या नक्कीच सोडवण्यात आपणही योग्य ते प्रयत्न कराल, जेणेकरून आता आम्हाला तुमच्याशी भांडायची इच्छा नाही आहे. अतिशय प्रेमाचे मधुर संबंध आम्हाला तुमच्याशी निर्माण करायचे. मी आमच्या खुशाललाही विनंती करतो या ठिकाणी आहे की बाबा, माणूस एक तर आधीच दवाखान्यात गांधला असतो, त्यांचे मेडिकल बिलं वेळेवर काढायचा प्रयत्न करा. कारण वेळेवर काढले तर त्याला उपचार करणं शक्य होतं, नाही तर आधीच त्याची शारीरिक प्रकृती ते मेडिकल बिल. म्हणून खुशालकडे दोघं भूमिका आहे. तो बी एक विभागीय सचिव आहे आणि कामगारांचे प्रश्न आहे आणि प्रशासनही आहे. त्यामुळे खुशालकडून ती अपेक्षा करेल. राकेश आणि अनिलकडून अपेक्षा करेल की आपण मान्यताप्राप्त संघटनेचे दोघं जण पदाधिकारी आहे. तिसरा पदाधिकारी तुमचा जबाबदारी पाळत नाही, भांडायला तयार आहे पण जबाबदारी पाळत नाही, वेळेचं बंधन पाळत नाही. जे आमचा राकेश आणि अनिल पाहतो असो, तुमच्या हातात दुरा आहे. तुम्हाला मोठ्या भावाची भूमिका करावी लागणार आहे. तुम्हाला या सर्व युनियनला सोबत घेऊन, कारण ज्या वेळेला आपण एखाद्या बोटाने मारायचा प्रयत्न केला तर त्या बोटाचा मार लागत नाही, पण तिचीच जर मूठ तयार केली तर नक्कीच तिचा मार लागतो. तसं काही वेळेला प्रशासनाची ती भूमिका घ्यावी लागते. आपण या महाराष्ट्रात या विभागात आगळ्या वेगळ्या पद्धतीने युनियन चालवतोय. शक्यतोवर आपण संयुक्त कृती समिती करतोय. आपापसातल्या तक्रारी ह्या विभागात आमच्या शून्य आहेत. मलाही वाटत की आम्ही आपापसात तोंडी सुद्धा तक्रार करत असू. त्यामुळे हा विभाग तसं संघटनात्मक कुठल्याही कुरघोडी न करता अतिशय आनंदाने चाललेला आहे. मी प्रशासनाला आजच्या निमित्ताने एवढीच विनंती करेन की साहेब, आमच्या 100% अडचणी सोडवायचा तुम्ही प्रयत्न करा. ज्या अडचणी सोडवता येणं शक्य नसेल याचा जो असेल तो लिखित खुलासा द्या. आम्ही वरच्या व्यासपीठावर त्या बाबतीत न्याय मागायचा प्रयत्न करू, एवढीच अपेक्षा ठेवतो. या ठिकाणी सन्माननीय लेखाधिकारी साहेबांनाही विनंती होती. आदरणीय विभाग नियंत्रक साहेब आता या ठिकाणी आहेत, म्हणून मी विभाग नियंत्रक साहेबांनाही विनंती करेल की साहेब, मला वाटतं बोंबले साहेबांकडे आम्ही 26 तारखेला सन्माननीय डेडकर साहेबांना आम्ही गेलो. या रजेच्या पैशांबद्दल आणि याच्याबद्दल बोललो तर काही निर्णय विभागाने घ्यायचे असतात. तुमच्या विभागाचं उत्पन्न चांगलं आहे. मी त्या ठिकाणी हेही बोललो विभागाच्या वतीने की आमच्या विभागाचं उत्पन्न चांगलं असेल, पण आमच्या विभागात चांगल्या EV पण तुम्ही दिलेले आहे, त्यामुळे आम्हाला त्यांचं पहिले पेमेंट करावं लागतं. तरी ते म्हटले ठीक आहे. तरी आमची विनंतीच आहे की जून 2025 पासून या सर्व सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे रजा रुपीकरणाचे पैसे या ठिकाणी बाकी आहेत, आपण तेही द्या. मित्रांनो, पुन्हा आपल्याला विनंती करेल की एसटी माऊली रस्त्यावर धावली पाहिजे आणि रस्त्यावर धावली तरच आपली प्रगती आपण पाहिली, असं जे मी वारंवार म्हणतो. त्यामुळे आपल्या हातात आहे. सध्याच्या स्थितीत आनंदी मंत्री महोदयांनी आपल्याला डिझेल बचतीचा फार मोठं आव्हान केलेलं आहे आणि जो डिझेल वाचवणार आहे त्याला मंत्री महोदय या ठिकाणी काही ना काही आपल्याला आर्थिक मोबदला देणार आहे. आणि म्हणून तुम्हाला जेवढं डिझेल वाचवता येणं शक्य असेल तेवढं डिझेल वाचवा. मी वाहक बंधूंना विनंती करेल की ज्या ज्या ठिकाणी प्रवासी आहे तो प्रवासी नसून तो रस्त्यावर पैसा पडलेला आहे, तो पैसा जमा करायचं काम करा.
मेकॅनिक बंधूंना विनंती करेन की आपल्याला बऱ्याचशा वेळेला या ठिकाणी स्पेअर पार्टचा ह्याचा त्याचा पुरवठा नसतानाही काम करावं लागतंय. असो, शेवटी संसार हा काटकसरी जसं आपण कुटुंबामध्ये करतो तशी आजची वेळ आपल्या एस.टी. माऊलीवर आहे आणि म्हणून आपणही आपल्या परीने त्या चालकाचं वाहकाचं समाधान करा एवढीच अपेक्षा करतो. आपण सर्वजण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला आलात. मी माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने आपलं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक विनम्रपणे आभार मानतो आणि या 37 वर्षाच्या कार्यकालात बऱ्याच वेळा आम्हाला कौटुंबिक संकटही आली. त्या संकटाचे साक्षीदार सर्वात मोठे आमचे गुलाबदादा आहे. जसं माझी प्रिय पत्नी सौ सरला पाटील हिचं सन 97ला माझा मुलगा 8 महिन्याचा पोटात असताना व्हॉल्वचं ऑपरेशन केलं. त्यानंतर 2017मध्ये परत तिचं व्हॉल्वचं ऑपरेशन केलं. ती शारीरिकदृष्ट्या अत्यंत वीक असताना सुद्धा आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमच्या कर्माचं फळ म्हणून आज ती तुमच्या समोर या ठिकाणी माझ्यासोबत स्थापत्य शाखेत लिपिक म्हणून काम करते. हे सर्व श्रेय आपलं सर्वांचं आहे. असंच प्रेम आणि असंच आशीर्वाद आमच्या परिवारावर आपण नेहमी राहू द्या. जरी या सर्व मंडळींनी म्हटलं सेवानिवृत्त होत असलो म्हणून सेवेतनं निवृत्त होत आहे, जीवनातनं किंवा आयुष्यातनं नाही. ज्या वेळेला माझ्या एस.टी. कर्मचारी, सहकारी अधिकारी, कर्मचारी कुणालाही कोणत्याही प्रकारची मदत या आर.के. पाटलाची लागेल तर माझा एक स्वभाव मी पहिल्याच रिंगमध्ये फोन उचलतो. कदाचित मी बिझी असेल तर मी सांगतो की बाबा मी 1-5 मिनिटात करतो. अनावधानाने कोणाचा मिस कॉल सुटला असेल तरी मी त्याला कॉल रिप्लाय करतो. त्यामुळे ज्या वेळेला ह्या आर.के. पाटलाची कोणालाही कोणत्याही ठिकाणी काहीही मदतीची गरज लागल्यास आपण नक्कीच आठवण करा. मी त्याच तत्परतेने आपल्याला मदत करायचा प्रयत्न करेन. एवढंच बोलतो. आजपर्यंत आपण सर्वांनी अतिशय तन्मन धनाने मला जे सहकार्य केलं त्याबद्दल तुमचं विनम्र पुनश्च एकदा आभार मानतो. तुमचे धन्यवाद न देता मी तुमच्या ऋणात राहू इच्छितो. पुनश्च आपले मनपूर्वक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथून माझी सर्वांना विनंती आहे की आज एस.टी. महामंडळाची नोकरी करत असताना काही गोष्टी आयुष्यातल्या राहून गेल्या आहेत. पण सन्माननीय अधिकाऱ्यांनी असं प्रेम दिलं की मला त्यांनी ते क्वार्टर अजूनपर्यंत तरी सोडू दिलेलं नाही. त्यामुळे स्वतःच्या घरी कार्यक्रम न ठेवता आज परत त्याच अधिकारी निवासस्थानामध्ये एक अल्पोहाराचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करेन की कृपया आपण त्या ठिकाणी अल्पोहाराच्या कार्यक्रमासाठी यावं आणि सन्माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेबांकडे मी आज किंवा उद्या जाणार आहे. सरदार वल्लभ पटेल या मंगल कार्यालयात आपल्याला पुढचा हा कौटुंबिक कार्यक्रम सर्वांना सहकुटुंब त्या ठिकाणी यावा अशी आग्रहाची विनंती आहे. कार्यक्रम राहील साधारण 15 ते 20 जूनच्या दरम्यान. आपण सर्वजण त्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने या असंही आपल्याला विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजपर्यंत माझ्या हातून काही चुका झाल्या असतील, कोणाच्या भावना दुखवल्या असतील, अतिशय नम्रपणे आपली सर्वांची मनपूर्वक माफी मागतो. दिलगिरी सुद्धा नाही. जे काही माझ्या हातून कोणाचं काही थोडंफार नुकसान झालं असेल, कोणाच्या भावना दुखवल्या असतील, कोणाला न्याय देऊ शकलो नसेल, कोणाला सहकार्य करू शकलो नसेल तर तो एक कामाचा काही भाग असतो. सर्व गोष्टीत प्रत्येकजण परिपूर्ण नसतो. असं तरी काही माझ्या हातून घडलं असेल तर मी अत्यंत पुनश्च दुसऱ्यांना नम्रपणे आपली सर्वांची माफी मागतो. असंच प्रेम सदैव आपलं मिळो एवढीच ईश्वरची मी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तुमच्या आयुष्याचा सर्व क्रम जर पाहिला तर मला नाही वाटत तुमच्याने काही चुका झाल्या असतील असं. ह्या 3 भावांचा परिवार या ठिकाणी त्यांच्या बहिणी पण आहेत, त्यांच्या परिवाराचे सदस्य आहेत, त्यांच्या भावाच्या मुली सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. संपूर्ण परिवाराला सांभाळून मार्गक्रमण करणं हे फारच कठीण होतं, परंतु ते त्यांनी केलं. एकत्रित कुटुंब पद्धती ज्या ठिकाणी लोप पावते, जवळपास आपण शहरामध्ये बघितलं ना सिंगलमध्ये राहतं, पण हे 3 भाऊ कोणताही कार्यक्रम असो एकत्र येतात, एकत्र बसतात, एकत्र विचारविमर्श करतात. बघा आता त्यांचे दोन्ही भाऊ या ठिकाणी आहेत, त्यांचं पूर्ण फॅमिली या ठिकाणी आहे आणि त्या भावांमधली एकी पाहून आपल्याला देखील हेवा वाटतो. आणि इतकं चांगला परिवार या ठिकाणी असताना त्यांच्याकडे आता चिमुकलीचंही आगमन झालेलं आहे. ही एक आनंदाची बाब झालेली आहे. कदाचित आता मागे गुलाबदादांनी सांगितलंच की जर कदाचित मातोश्री राहिली असतात तर अजून शोभा आली असते. परंतु हे सर्व काही दुःखाचे जे काही क्षण आहेत ते झेलून ते ह्या ठिकाणी कणखरपणे बसलेले आहे. मला माहिती आहे की कदाचित त्यांना त्रासही झाला असेल, भरपूर लोकांनी त्रासही दिला असेल, परंतु पचन करणे आणि मार्गक्रमण करत राहणं हे आर.के. पाटीलचं वैशिष्ट्य आहे. आणि असा व्यक्ती फार कमी असतो जो पापड्यांमध्ये आपले अश्रू लपवतो आणि